विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केबी विषयांतर्गत प्रकरण 6व्याला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे उद्यान देखावे, ज्याला इंग्रजीमध्ये शब्दांकन केलेलं आहे फीचर्स ऑफ गार्डन. तर यामध्ये आपण उद्यानाची एकूण 15 देखावे करणार आहोत. त्यातले 8 या स्क्रिप्टवर आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि पुढचे 8 आहेत, पुढचे 7 आहेत ते आपण पुढच्या निम्म्या भागामध्ये पाहू आणि त्यानंतर मग दुसरा व्हिडिओ या प्रकरणावर घेऊन आपल्याला या प्रकरणाचं कामकाज पूर्ण करता येईल. तर पहिल्यांदा प्रस्तावना. तर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी उद्यानाची संकल्पना निश्चित करतो, उद्यान तयार करण्याचं आपण ठरवतो, उद्यान निर्मितीची प्रक्रिया सुरू करतो, त्यावेळेला त्यामध्ये अनेक घटकांचं समावेशन असतं. हे सगळे घटक जर व्यवस्थित असतील, एखाद्या माळेतील गुंफलेल्या मण्याप्रमाणे जर फुलाप्रमाणे असतील, तर ती जशी माळ अतिशय सुंदर दिसते, शोभिवंत दिसते, आखीव रेखीव दिसते. त्या पद्धतीनं उद्यानाचं हे कामकाज होतं. तर हे देखावे कोणते आहेत? तत्पूर्वी देखावे म्हणजे नेमकं काय? प्रत्येक देखाव्यामध्ये घटकामध्ये निसर्गाची प्रतिकृती कशी तयार करता येईल, कारण तयार होणारं उद्यान हे निसर्गाचं लहानसं रूप असणार आहे, आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. ही एक अतिशय चांगली गुंफण असते. मात्र असं करत असताना आपण जर विनाकारण गर्दी केली किंवा सारखेपणा येत राहिला तर त्यामध्ये निसर्गाचं रूप तयार होऊ शकत नाही. तर यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत आपल्या समोर मांडलेले आहेत, याबद्दलची माहिती आपण एवढ्या प्रस्तावनेनंतर घेऊ. तर पहिल्यांदा देखावा, त्याची व्याख्या. कशाला म्हणतात देखावा? तर ज्या घटकांच्या माध्यमातून, ज्या रचनांच्या माध्यमातून, ज्या मांडणीच्या द्वारे उद्यानाची निर्मिती होते, त्याला उद्यान देखावे किंवा घटक, ज्याला इंग्रजीमध्ये गार्डन फीचर्स असं म्हणतात, असं संबोधता येईल. तर हे जे काही घटक आहेत, हे जेवढे परिपूर्ण होतील तेवढं उद्यान शास्त्रदृष्ट्या आणि व्यावहारिक अंगाने देखील तेवढंच दर्जेदार होऊ शकेल. त्यामुळं या देखाव्याला, त्याच्या निर्मितीला, त्याच्या देखरेखीला, त्याच्या मेंटेनन्सला अतिशय महत्त्व आहे. तर आपण एक एक देखाव्याची सुरुवात करूया. पहिल्या कुंपणापासून सुरुवात करून आपण ओटे कट्ट्यापर्यंत या स्लाइडवरती आपण जाऊयात. हे सांगत असताना तुम्हाला सोबत मी काही पिक्चर्सही दाखवणार आहे किंवा काही चित्र दाखवणार आहे. त्या चित्रांचाही उपयोग आपण जरूर करावा. अभ्यास करताना पुस्तक सुद्धा वापरलं आपण तरी चालू शकेल, नोट्सचा पण उपयोग होऊ शकेल. संकल्पना आपल्या व्यवस्थित समजतील आणि त्या समजल्या संकल्पना तुम्हाला भविष्यात उद्यान तयार करताना प्रत्यक्षात फील्डवरती त्या उतरवता येतील. याबद्दलच्या आणखीन काही गोष्टी आहेत ते ओघाने मी करेन. किती वेळ मिळतो आणि सगळं कसं साधत जातं यावरती आपण हे निश्चित ठरवूयात आणि या माध्यमातून या घटकाची पूर्तता आपण करूयात. तर सुरुवात करूयात. चला, पहिलं कुंपण, ज्याला इंग्लिश म्हणतात फेन्स. तर जेव्हा आपण उद्यान तयार करतो त्यावेळेला त्याला कुंपण असायला पाहिजे. एक महत्त्वाचा देखावा आहे, कारण कुंपणाच्या माध्यमातून आपल्याला उद्यानाची एक मर्यादा निश्चित करता येते, सीमा निश्चित करता येते, उद्यानाचं सौंदर्य वाढवता येत असतं, उद्यानाचं मोकाट जनावरे चोरापासून संरक्षण करता येतं आणि काही वेळेस सजीव रचनाच्या माध्यमातून एक भाग दुसऱ्या भागापासून आपल्याला अलगही करता येतं. मात्र प्रत्येक उद्यानामध्ये कुंपण असायलाच पाहिजे अशी मात्र गोष्ट नाही.
तर या कुंपणाचे सरसा 2 प्रकार पडतात. एक आहे तो निर्जीव कुंपण, आपल्या समोर इथं मांडलेला आहे निर्जीव कुंपण, आणि दुसरा आहे ते सजीव कुंपण. आता निसर्गाची प्रतिकृती करताना सजीव कुंपणालाच प्राधान्य आहे. मात्र वस्तीमध्ये, शहरामध्ये, गावकुसाच्या जवळपास किंवा खेड्यामध्ये, इंडस्ट्रियल एरियामध्ये जिथं अर्थातच लोकांची वर्दळ असणार आहे, जनावरांची वर्दळ असणार, ते प्रत्येक ठिकाणी सजीव कुंपण त्याचा जो उद्देश आहे ह्या सगळ्याला ते परिपूर्ण होईलच असं सांगता येत नाही. त्यामुळे निर्जीव कुंपण त्याची काही वैशिष्ट्य आहेत, सजीव कुंपण त्याची काही वैशिष्ट्य आहेत. या दोन्हीचं जर आपण मिश्रण करता आलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. यथाशक्ती आपल्याला हे दोन्ही मुद्दे कशा आहेत हे पाहता येतील. तर त्यातलं पहिलं निर्जीव कुंपण. तर निर्जीव कुंपण तयार करण्यासाठी अर्थातच निर्जीव वस्तू वापरतात म्हणून त्याला ते नामांकन देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये तारा असतील, दगड असतील, विटा असतील, खांब असतील, अगर लोखंडी अँगल वापरून काही वेळेस फळ्या एकमेकाला जोडून, किंवा इमेज मला दाखवता येईल तुम्हाला या ठिकाणी, असं हे निर्जीव कुंपण तयार केलं जातं. लाकडी फळ्या आहेत, आता चटईचे काही डिझाईन्स वापरून किंवा लोखंडी असे काही पट्ट्या वापरून, तार वापरून किंवा बांबूचं वापरून किंवा विणलेलं तारेचं कुंपण आपल्याला करता येईल. गुंफण करून कुंपण करता येईल असं मला या ठिकाणी जरूर सांगता येईल. तर निश्चित हे सुरुवातीला एकदा खर्च केला तर ते अतिशय कार्यक्षम पद्धतीनं काम करू शकतं. त्याची पुन्हा निगा राखावी लागत नाही आपल्याला. आणि या उलट आपण जर दुसरं इमेज बघाल तर सजीव कुंपण आहे. तर हे सजीव कुंपण आपल्याला आतमध्ये काही वनस्पती वाढवून त्याच्यावरती अशी रचना करता येते. कुंपणासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहेत, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे दाखवलं. तर सजीव कुंपण अर्थातच जेव्हा आपण सजीव वनस्पतीचा उपयोग करून, जिवंत वनस्पती उपयोग करून आपण हे कुंपण तयार करतो तेव्हा त्याला सजीव कुंपण म्हणतात. हे निर्जीव कुंपणापेक्षा निश्चित आकर्षक असतं. यासाठी वापरणाऱ्या वनस्पती ह्या काटक पाहिजेत, बहुवर्षाळी पाहिजेत, जलद वाढणाऱ्या पाहिजेत, अभिवृद्धी सोप्या पाहिजेत, निगा सहज राखता येण्यासारख्या पाहिजेत. ह्याच्यासाठी प्रामुख्यानं घाणेरी, बांबू, सुरू, मोरपंखी, डिडोनिया, मेहंदी, करवंद, बोगनवेल आणि क्लेरोडेंड्रॉन अशा काही झुडपासारख्या वाढणाऱ्या, अशा काही वेलीसारख्या वाढणाऱ्या आणि काही आधारावरती वाढणाऱ्या की ज्याला काटेरी अंग आहे किंवा त्याची भरीव वाढ होण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये काटकता आहे, अशा वनस्पतीची लागवड करून ही सजावट खूप चांगल्या पद्धतीने करता येते. याला सुरुवातीला ठराविक अंतरावरती लागण करावी लागते. छाट कलम किंवा रोपं तयार करून त्याच्या आधी बेड भरून घेणं गरजेचं आहे. नंतर मग खत पाणी करून ते वाढवावं. नंतर छाटणी वळण देण्याच्या माध्यमातून हे अतिशय चांगलं कुंपण आपल्याला बनवून देऊ शकतं. फरक स्पष्ट करत आपला विचारधारी दोन्ही आपल्याला जरूर मांडता येईल या विश्वासापोटी मी आपल्याला पुढे घेऊन जातो. तर आता दुसरा जो मुद्दा आहे तर तो उद्यानाची भिंत किंवा गार्डन वॉल. तर आता ही गार्डन वॉल जी आहे तर निश्चितच कुणाला आवडणार नाही उद्यानाभोवती भिंत असणं, परंतु सुरक्षितता आणि सौंदर्याच्या दृष्टीनं अशी पण आपल्याला गार्डन वॉल ठेवता येईल. आपल्यासमोर मला काही इमेजेस दाखवता येतील. तर ही भिंत अशा केली, याला वॉल्स असं म्हटलंय. आतली ही जी काही उद्यान आहेत ही निश्चित सुरक्षित राहतात. त्याला बांधकाम करून वरती ग्रिलही आपल्याला करता येईल, त्यामध्येच गेट ठेवता येईल. हे वॉल करताना आपल्याला की भिंत करताना उद्यानाच्या बाहेरचा जो काही रस्ता आहे तो दिसणार नाही, गटरही दिसणार नाही किंवा गर्दी गोंगाटापासून आपल्याला त्या आतमध्ये बसलेल्या फॅमिलीला, व्यक्तीला, त्या कंटाळ्या टाकलेल्या जीवाला तर शांतता निश्चित मिळवून देता येईल. गर्दी वाहनापासून निघणारा धूर, त्यानंतर शांतता भंग करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यापासून ही जी काही कंपाऊंड गार्डन वॉल आहे ही निश्चितपणे अतिशय सक्षमपणे काम करू शकते. तर याची उंची सरसर आपल्याला 2 फूट ते 3 फूट चित्रात दाखवलं त्या पद्धतीनं आपल्याला ठेवावी अपेक्षित आहे. एकदम उंच म्हणजे एखाद्या तुरुंगाला किल्ल्याभोवती जशी भिंत असते तशी असणं अपेक्षित नाही आहे. यासाठी संगमरवरी दगड किंवा विटाचा वापरही करता येईल, सिमेंटचा पण वापर करता येईल.
ह्याच्यावरती आपण जर पुन्हा वेल जर वाढवली तर मग अतिशय चांगल्या पद्धतीने काम होऊ शकेल. आणि आधी मग त्याला खिडक्या ठेवून संगमरवरी दगडांचा वापर करून ही सजावटीची आपल्याला करता येईल. तर असं ही उद्यानाभोवतालची भिंत आपल्यासमोर मी या ठिकाणी इमेजच्या माध्यमातून आणि सोबत जी काही इन्फॉर्मेशन त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यानंतर आता अर्थात पुढचा मुद्दा येतो तो 2 पूर्ण झाले मुद्दे. पुढचा येतो तो प्रवेशद्वाराचा आहे म्हणजे गेट. तर आता उद्यान जेव्हा आपण तयार करतो प्रत्येक उद्यानाला गेट असायलाच पाहिजे. तो एंट्री पॉईंट असेल आणि त्या माध्यमातून ही उद्यानाची गेटची संकल्पना कशी आहे हे आपल्याला इमेजद्वारा दाखवली. आपल्या पुस्तकातली पहिली इमेज पुस्तकातली आहे आणि ही नेटवरून घेतली इमेज आहेत. आपल्याला कुठला काही व्यवसाय करायचा नाही आहे, आपल्या संकल्पना समजतील यासाठी हे घेतले. त्यामुळे कॉपीराईट हा विषय या ठिकाणी फारसा पुढे येण्याचं कारण नाही. माझा प्रांजळ हेतू आहे की आपल्याला सगळं हे घर बसल्या ठिकाणी कळावं नसेल तर विजेच्या माध्यमातून काही संकल्पना पूर्ण करता येतं. माझा कोरोना सिच्युएशनमध्ये याच्याशिवाय खूप मोठा वेगळा पर्याय माझ्यासमोर दिसत नाही. त्यामुळं असा एक छोटासा प्रयत्न केला आहे. काही इमेजेस आतावर मी दाखवलेले आता पुन्हा हे इमेज आपल्यासमोर ठेवतोय मी. तर हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी तिची रुंदी अधिक आणि छोटा दरवाजा बाजूला असावा असं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याला ती कमान असावी आणि त्याच्यावरती वेल वाढावी. बाजूला दोन्ही बाजूला अशी भिंत बांधकाम असून त्या ठिकाणी दिवे, बाजूला झुडूप वनस्पतीची लागवड करावी. त्या ठिकाणी झटदिशी नेमकं उद्यानाचं गेट कुठं आहे कळावं. आपल्याला काही वेगळे डिझाईन्स या ठिकाणी जे लाईव्ह तयार केलेले आहेत, म्हणजे इमेजेस फोटो घेतलेले आहेत आपल्यासमोर ठेवलेले आहेत. तर जेव्हा आपल्याला एखादं वाहनात घेऊन जायचं आहे, खताचं किंवा आणखीन काही साहित्य घेऊन जायचं मोठं वाहन असेल त्यासाठी मोठा दरवाजा वापरावा. इतर वेळा ह्या छोट्या दरवाजाला गोल असं एक डिझाईनमध्ये दार बसवावं काही वेळा एकच व्यक्ती जाईल आणि त्यामुळं अधिक गर्दी होणार नाही किंवा जनावरं जाणार नाही. समोर कॅटल गार्ड होऊन पायपा आडव्या घालता येतील आणि त्यातून निश्चितपणे गेट सजवून आपल्याला गेटमध्येच एक विशिष्ट प्रकारचं इम्प्रेशन आपल्याला लोकांच्या समोर ठेवता येईल. त्याच्या बाजूला काही बांधकामं करून त्या ठिकाणी झाडाझुडपं आणि वेलींची लागवडी आपल्याला केल्यास त्या ठिकाणी किंवा दोन्ही बाजूला 2 वृक्ष लावल्यास तर ती समांतर राखत खूप चांगल्या पद्धतीनं गेट सजवता येईल. एवढे मुद्दे या ठिकाणी गेटच्या बाबतीत सांगता येतील. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो अर्थातच पायऱ्यांचा म्हणजे स्टेप्सचा. तर हे जे काय पायऱ्या आहेत तर उद्यानामध्ये उंच सखल भागात जाण्यासाठी किंवा उंचीवर चढण्यासाठी ह्या पायऱ्या असाव्यात. पायऱ्यांची संख्या शक्यतो विषम संख्येमध्ये असावी आणि त्यासाठी लँडिंग म्हणजे तो पाय ठेवतो त्याची जी काही रुंदी आहे तर ती रुंदी किमान 9 इंच असावी. त्यापेक्षा जास्त असेल तर खूप चांगला आहे. आणि रायझर जो आहे पाय उचलून टाकायचा आहे तर तो रायझर 6 इंचाच्या वर नक्की असायला नको. कारण उद्यानामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लोक येतील. वृद्धांना त्या ठिकाणी 6 इंचापेक्षा उंच स्टेप टाकणं थोडंसं जिकिरीच होतं, कष्टाचं होतं आणि पायऱ्या सहज उतरता चढता येण्यासारख्या पाहिजेत. कारण पायऱ्या मोजायला आणि पायऱ्या कशा आहेत हे बघायला पण आलं नाही. पायऱ्यावरून उतरताना सहजपणे आपण उतरून बाजूला असणारी जी काही रचना केलेली आहेत, झाडं आहेत, झुडपं आहेत, काही वेलींची लागवड केली आहे तर ती सहज बघतावी यासाठी आपल्याला ह्या पायऱ्या करायच्या. हे करत असताना त्यामध्ये कमीत कमी कृत्रिमपणा पाहिजे. या ठिकाणी सिमेंट, दगड, वाळू, लाकूड यांचा उपयोग करून पायऱ्या बनवता येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत पायऱ्यावरती जे काही दगडांचे फटे आहेत त्यामध्ये लॉन लावू नये. कारण त्यासाठी आपण पाणी घालणार नाही, त्यावर ओलसरपणा आला तर पाय निसरून लोक पडतील. असला कुठला धोका नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं रात्रीच्या वेळा ह्या पायऱ्या दिसतील अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला लाईटची फोकस प्रत्येक पायरीला पडेल अशा प्रकारे रचना जर केली तर हा खूप आकर्षक असा पायऱ्यांचा देखावा निर्माण करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो उद्यान रस्ते, पायवाटा आणि वळणे म्हणजे रोड्स, पाथ्स आणि ड्राईव्ह असं म्हणतात. तर ही इमेज आपल्याला मला दाखवता येईल. तर अशा पद्धतीनं उद्यानाचे रस्ते सरळ हे दाखवलेत. हे पायवाटा आणि ह्या ड्राईव्ह या ठिकाणी दाखवलेत. दगड पिचिंग करून त्याच्यामध्ये खुरटं गवत फरशी लावलेली आहे. तर ही एका भागात दुसऱ्या भागात जाण्यासाठी हे ड्राईव्ह असतील आणि पूर्ण उद्यान फिरण्यासाठी लांब रस्ते असतील असं मला या ठिकाणी तुमच्या समोर मांडता येईल. तर हे जे काही उद्यानात रस्ते करायचे आहेत तर हे शक्यतो या ठिकाणी
भरीव पद्धतीचे पाहिजे. त्या ठिकाणी पुरेसं कणखरपणा आणून हे चांगल्या दर्जाचे रस्ते बनवावेत आणि त्या ठिकाणी खड्डे किंवा कमी अधिकपणा असू नये, उंचवट असू नये. याच्यामध्ये मात्र हे आपण बघायला पाहिजे की कमीत कमी जागा ह्या रस्त्यांनी पायवाटांनी व्यापली पाहिजे. यासाठी रस्ते कॉन्क्रीटचे म्हणजे सिमेंट आणि वाळूचा वापर करून तयार करता येईल. चिखल आणि पाणी याच्यावरती राहणार नाही हे पण पाहावं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रकाशाची व्यवस्था करावी. दोन्ही बाजूला काही वनस्पतींची लागण आपण करू शकतो. झुडूप वनस्पतीची कमी उंचीच्या ठराविक अंतरावरती आपण सरळ वाढणारे वृक्ष लावू शकतो. त्यानंतर वेलींची लागण करता येईल. किनारी वनस्पती लावता येतील. अशा पद्धतीनं हे रस्ते करताना पुरेशी खुदाई करून त्या ठिकाणी असणारी जुनी खोडं, मुळं, गवताच्या मुळ्या काढून टाकून त्या ठिकाणी रोलर फिरवावा. 1/3 भागामध्ये बारीक दगड विटाचे तुकडे भरून पाणी ओतून नंतर रोलर फिरवावा आणि उरलेल्या भागामध्ये मोठी वाळू माती टाकून रोलिंग करून त्याच्यावरती सर्वसाधारण 5 सेंटीमीटर बारीक वाळू पसरून नंतर पाण्याने ते रोलिंग करून घ्यावं आणि गरज पडल्यास 5 सेंटी जाडीचा कॉन्क्रीटचा थर देऊन जमिनीपेक्षा 2.5 सेंटी उंच असे रस्ते तयार होतील हे बघावं. आणि हे रस्ते करताना दोन्ही बाजूला पाण्याचा ढाळ राहील. पाणी बरोबर व्यवस्थितपणे जाईल आणि त्याच्या बाजूला गटरची व्यवस्थापन असावी. अशा पद्धतीनं हे रस्ते बनवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पायवाटा जर बघितल्या तर पायवाटा ह्या पाऊलवाटा म्हणून आपण बघत असतो. तर आकर्षक आणि सौम्य वळणाच्या असावेत. रस्ते सरळ अपेक्षित आहेत. पायवाटा मात्र निश्चित ह्या थोड्याशा टर्नच्या थोडंसं वळण असणाऱ्या असाव्यात. सरळपेक्षा ह्या थोडं वळण असणाऱ्या वाटा बघायला निश्चितच मनाला अधिक आनंददायी वाटतं. छोट्या उद्यानामध्ये वाटांची संख्या अधिक असायला नको. तर पाऊल वाटा किंवा पायवाटा हे सपाट आणि कोरड्या आरामदायी असाव्यात. यामध्ये सिमेंट आणि वाळूचा वापर शक्यतो करू नये. तर याच्यावरती पेव्हिंग ब्लॉक्स किंवा दगड, फरशा आणि त्याच्यामध्ये पुन्हा गवताचा वापर असा आपल्याला करता येईल. सांध्यामध्ये हिरवळीची गवत लावावेत आणि निश्चितपणे याच्यामध्ये याची उद्यान किंमत आपल्याला वाढवता येईल. याची रुंदी सर्वसाधारणपणे 3 फूट ते 4 फूट असावी. एवढं हे पायवाटाबद्दल सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी दिलाय तो किनारी रोपे. तर ज्या ठिकाणी आपण याला एजेस असं म्हणतात. तर एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जात असताना जी काही रोपं लावतात, किनार जे कड म्हणून लावतात, तर त्याला अशा पद्धतीनं एज प्लांट एक भाग दुसऱ्या भाग वेगळा करायचा. उदाहरणार्थ बैठक व्यवस्था आणि लॉन वेगळं करायचं किंवा प्लेइंग ग्राउंड आणि टेकडी वेगळी करायची आहे. तर त्यासाठी मध्ये काही रोपं लावतात तर त्याला किनारी वनस्पती असं म्हणतात. तर लॉनच्या कडेने किंवा कुंपणाच्या आतल्या बाजूला अशी ह्या एज प्लांटची किंवा किनारी वनस्पतीची लागण करता येईल. तर यासाठी विशेषतः गुलाब, लिली, जरबेरा या फुलझाडांचा वापर करता येईल. त्यानंतर वळणे म्हणून जे आहेत ते ड्राईव्ज. तर बागेतून फेरफटका मारताना एका भागातून दुसऱ्या भागात जाताना ह्या वळणाचा उपयोग करतात. तर वाळूच्या खडीचा वापर करून वळण करता येईल. यासाठी गारगोट्या, मोठे वाळूचे किंवा विटाचे तुकडे हे आपल्याला टाकून हे भक्कम करता येईल. हे मात्र तणविरहित असावं. त्यासाठी तणनाशक वापर करावा गरज पडल्यास. कॉन्क्रीटची वळणं करताना 3 सेंटीमीटर उंचीवर सिमेंट कॉन्क्रीटचं वळण आपल्याला या ठिकाणी बनवता येईल. याची रुंदी 2 ते 3 मीटर गरजेप्रमाणे आपण ठेवावी. अशा पद्धतीनं वळणं आपल्याला खडीचा वापर करून, दगडाचा वापर करून किंवा कॉन्क्रीटचा वापर करून करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तर तो कमानीचा, आर्चेस असं म्हणता येईल त्याला इंग्लिशमध्ये शब्दांकन आहे. तर आपल्यासमोर 2 डिझाईन्स मी दाखवलेले आहेत, पुस्तकामध्येच आहे. तर ही कमान. तर वेलींचा उपयोग करून ज्या ठिकाणी आपण प्रवेशद्वार केले किंवा एखाद्या भागामध्ये प्रवेश करणार आहोत त्या ठिकाणी अर्धगोलाकार रचना करून तर ही वेल अशी वाढवता येईल.
पायवाटावर, रस्त्यावरती किंवा उपविभागातील दुवा म्हणून ही कमानी उभा केल्या जातात. कमानीसाठी बांबू किंवा दगडाचे खांब किंवा लोखंडी अँगल यासारख्या वस्तू आपल्याला वापरता येतील. पाईप तारांचा उपयोग पण करता येईल आणि त्यानुसार उंची रुंदी ठरवून सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 मीटर उंचीच्या, म्हणजे 6 ते 7 फूट उंचीच्या आणि 1 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या अशा ह्या कमानी उभ्या कराव्यात. तर ही वेल एका बाजूला वाढवता येईल आपल्याला का दोन्ही बाजूला वाढवता येईल किंवा मध्यभागी घेऊन दोन्हीकडे सोडता येईल अशा पद्धतीने ह्या वेली आपल्याला वाढवत आपल्या समोर दाखवलेल्या आहे. आणि यासाठी आपल्याला प्रामुख्यानं बिगोनिया किंवा अँटिगोनन किंवा बोगनवेल, रंगून क्रीपर, रेल्वे क्रीपर किंवा मॉर्निंग ग्लोरी यासारख्या वेली या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं वापरता येतील. त्यानंतर आता शेवटचा भाग जो आपण या स्लाइडच्या आलेलो आहोत त्यातून दुसरा मुद्दा परगोला. तर कमानींच्या सलग रांगेला परगोला असं म्हणतात. तर कमान ही एकच असते, अशी लहान पाठीमागे इमेज दाखवलं इथं. अशा डिझाईन्स तयार करायच्या आणि त्याच्यावरती वेल वाढवायची. तर एकत्र जोडल्या कमानीच्या सलग रांगेस परगोला म्हणतात असं सांगता येईल. उपरस्त्यावर परगोलाची उभारणी आपल्याला करता येईल. परगोलामुळे रस्ता आणि उद्यानात सौंदर्य वाढवता येतं. त्यासाठी लोखंड अँगल, पाईप, तारा किंवा बांबू अर्धगोलाकार रचना करून त्याच्यामध्ये याची पण उंची किमान 6 ते 7 फूट ही ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये वेली वाढवता येईल आपल्याला. तर अशा पद्धतीनं त्रिकोणी रचना केलेलं किंवा वरून सपाट रचना केलेलं किंवा गोलाकार मांडव केला अशी ही रचना करून आपल्याला निश्चितपणे ह्या वेली वाढवण्यासाठी अलामेंडा जी पिवळ्या फुलांचं आहे, क्लोरोडेंड्रॉन याची लाल फुलं आहेत, अॅराबिडा निळसर फुलांचा आहे, पॅशन फ्लावर निळ्या फुलांचा आहे, क्लाइंबिंग रोज पांढऱ्या फुलांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर मॉर्निंग ग्लोरीची निळी फुलं आहेत, बोगनवेल पांढरी गुलाबी अनेक रंगामध्ये, आयफोनिया हॉर्सिफोलिया लाल फुलांची आहे आणि थंबर्जिया फिकट जांभळ्या फुलांची वेल आपल्याला उपलब्ध आहे. तर ही वेल या ठिकाणी आपण निश्चितपणे वाढवावी. त्याच्यामध्ये आधीमध्ये पक्ष्याचे आकार साऊंड्स आपण जर दिले, पक्षी नैसर्गिक स्वागतच आहे, नसेल तर आपल्याला कृत्रिम अशी साऊंड सिस्टीम जर ठेवता आली आधीमध्ये दिसणार नाही, मात्र ती सहजपणे लोकांच्या कानावरती पडले, पक्ष्यांची किलबिलाट किंवा वैशिष्ट्यपूर्ण असं सुमधुर ध्वनी, तर निश्चित त्याला त्याचे जे काही रिफ्रेशिंग मूड्स निर्माण करणारे जे काही एन्डॉर्फिन सारखे केमिकल्स आहेत तर ते त्या ठिकाणी ब्रेनमध्ये उद्दीपित होण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि तो निश्चितपणे त्या ठिकाणी ताजातवाना होऊ शकेल. तर अशा पद्धतीनं आपण आता 7 मुद्दे बघितलेत आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर आहे. तर तो म्हणजे निश्चितच आपल्याला लक्षात येण्यासारखा. तर तो ओटे, कट्टे आणि बाक म्हणजे बेंचेस आणि रॅम्प असं इंग्लिशमध्ये शब्दांकन आहे. हे आपण आता बघूया थोड्याशा इमेजच्या माध्यमातून आणि मग आपण पुढे जाऊया. त्या ठिकाणी प्रामुख्यानं जी काही परवाना असणारी इमेज आहे मी दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने हे बाक असावेत बसण्यासाठी. तर ओट्यांची रचना ही आयताकृती किंवा चौरसाकृती करता येईल, गोलाकार करता येईल एखाद्या झाडाचा रेफरन्स घेऊन. त्या ठिकाणी उद्यानामध्ये फिरून आल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी या खुर्च्या किंवा कट्टे किंवा ओट्यांची रचना करता येईल. हे आकर्षक असावेत, टिकाऊपणा या ठिकाणी असावा, बसण्यासाठी सोयीचे असाव्यात. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही रचना करायच्या ठिकाणी पक्की मुरूम व्यवस्था करून हे खुर्च्या नीट त्या ठिकाणी बसतील अशी काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी गवत वाढू द्यायचं नाही आहे आणि लोखंडी खुर्च्या आणि लाकडी खुर्च्यांना भडक रंग द्यायचे नाही. शक्यतो कॅमोफ्लेजिंग करणं ज्याला म्हणतात, आर्मीचे कसे ड्रेस असतात अशा पद्धतीने हिरव्या रंगामध्ये ठेवावं. त्यानंतर सिमेंटच्या खुर्च्या उन्हामध्ये लवकर तापतात, त्यामुळं ती काळजी घ्यावी. अशा पद्धतीने बसण्यासाठी व्यवस्था म्हणून या ओट्यांचा, कट्ट्यांचा किंवा रॅम्पचा वापर आपल्याला निश्चितपणे करता येईल. त्या ठिकाणी छानशी विश्रांती झाल्यानंतर तो आलेला जो काही थकला भागला जीव आहे तर तो निश्चितपणे त्या ठिकाणी रिफ्रेश होऊ शकेल अशी ही या ठिकाणी संकल्पना आहे. तर या ठिकाणी आपण एक लहानशी विश्रांती घेऊ. ह्याला पूर्तता झाल्यानंतर आपण मग दुसरा लहानसा व्हिडिओ बघून निम्म्यापर्यंत आपल्याला जाता येईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.